नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहताय महासागर न्यूज। 3 दिवस चाललेल्या दिल्लीमधल्या मराठी साहित्य संमेलनाचा आज सांगता समारंभ आहे आणि या सांगता समारंभाच्या निमित्तानं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी असेल, आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे देखील या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत। आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की महाराष्ट्र या संपूर्ण दिल्लीमध्ये दिसतोय, महाराष्ट्रातली मराठी भाषा या दिल्लीमध्ये दिसते आणि ज्या अपेक्षेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे ते मला असं वाटतं की याच गोष्टीमुळे यशस्वी झालेलं आहे। दिल्लीमध्ये जिकडे बघावं तिकडे मराठी लोक आहेत, मराठी भाषा बोलली जाते आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच या साहित्य संमेलनाचं अप्रूप होतं। अतिशय चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी देखील उद्घाटनाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अजून काही करता येईल का यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील राहणार। बाबतीमध्ये मला असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य मंडळ आणि सरहद्द संस्था यांनी हे नियोजनाची जबाबदारी घेतलेली होती। शासनाकडनं जे काही त्यांनी अपेक्षा केली त्या सगळ्या शासनानं एक पाऊल पुढे येऊन पूर्ण केलेले आहेत। मला एकंदरीत त्यातली माहिती नाही की नक्की नियोजनामध्ये काय परिस्थिती राहिलेली आहे ती, पण मी नक्की आजच माहिती घेईन आणि भविष्यामध्ये अशा त्रुटी राहणार नाहीत मंडळाकडनं किंवा संयोजकांकडनं, हा शासन म्हणून आमचा देखील प्रयत्न आहे। त्रुटी जर राहिल्या असतील तर त्या मला असं वाटतं की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, भविष्यामध्ये हे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। एक साधं उदाहरण मी सांगतो की मला नियोजनाच्या निमित्तानं जेव्हा मी इथं आलो त्यावेळी असं सांगण्यात आलं की व्यासपीठावर मराठी भाषेचा मंत्री म्हणून तुम्हाला बसण्यासाठी आम्ही PMOकडे विनंती केलेली आहे, परंतु माजी संमेलनाध्यक्ष जे होते रवींद्रजी शोभणे यांना व्यासपीठावर घ्यावं की न घ्यावं याच्यावर शंका कुशंका सुरू आहे। तर मी त्यांना असं सांगितलं की माझ्यापेक्षा त्या व्यासपीठावर रवींद्र शोभणे असणं आवश्यक आहे आणि दुसरं मी विनोदानं असं सांगितलं की माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे, त्यातला एक रवींद्र वर बसला तर माझी संमेलनामध्ये व्यासपीठावर बसायची हौस संपली असं तुम्ही समजा आणि रवींद्र शोभणेंचं नाव टाका। मला असं वाटतं की आमच्यासारख्याने देखील थोडं समजून घेतलं पाहिजे की व्यासपीठावर जाणं, आम्हाला मान सन्मान देणं, आमचा राजशिष्टाचार पाळणं हे अशा संमेलनामधनं आम्ही गृहीत धरावं का। आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी माझ्यापासूनच सुरुवात केली आणि मी संमेलनाध्यक्षांचं एक भाषण किंवा मुलाखत एक ऐकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिक त्यांचं मत मांडलं होतं की साहित्यिकांची जागा ही राजकारण्याने घेऊ नये। म्हणून आपल्याला आठवत असेल की त्या पहिल्या दिवसाच्या एका परिसंवादामध्ये देखील माझं नाव होतं आणि मी खरोखरच साहित्यिक नाही, मी नाही पुस्तक लिहिलं आहे, नाही मी कविता लिहिलेली आहे, नाही मी साहित्यावर बोलू शकतो। त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक घेणं टाळलं आणि म्हणून म्हटलं की माझ्यासारखंच असं म्हणत नाही, पण काही लोकांनी समंजसपणा जर घेतला तर ह्याच्यातनं काही गोष्टी होत नाहीत। परंतु साहित्यिकांचं जे नियोजन आहे किंवा साहित्य संमेलनाचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये त्रुटी राहू नयेत या मताचा मी नक्कीच आहे। महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा।